मित्रांनो, ही न्यूज कळली का? टीईटीचा पण पेपर फुटला आपल्या राज्यात. पेपर पुढे ढकलण्यात आलेला आहे. 28 तारखेला टीईटीचा एक पेपर होणार होता. तो पेपर आज 27 तारखेला एक डिक्लेरेशन आलं, की पेपर पुढे ढकलण्यात येतोय कारण पेपर लीक झालाय. ठाण्यामध्ये कुठेतरी पेपर लीक झालेला. अरे आत्ताच नीटचा मॅटर झालेला. त्याच्यावरती मुलांनी सुसाईड केलं. त्याच्यानंतर नीट झाली आता 21 तारखेला. त्याच्यामध्ये पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल किती गदारोळ झाले आणि त्याच्यानंतर परत आता पेपर लीक होतोय. सामान्य माणसाने जगावं की नाही? म्हणजे खाण्याचे तर वांदे झालेलेच आहेत. महागाई तर एकदम डोक्याच्या वर निघून गेलेली आहे. कोण कोणावरती कधीही काही अटॅक करू शकतो. माणसाच्या जीवाचं काही बरं वाईट होईल त्याच्याशी कोणाला काही देणं घेणं नाहीये. शिक्षणाचा तर खेळखंडोबा झालेलाच आहे. माझं जगावं की नाही? काय करावं? अरे या पेपर फुटीकडे लक्ष द्या प्लीज. मी सगळ्यांच्या वतीनं खूप रिक्वेस्ट करतोय. लोकांचं जीणं मुश्किल करून टाकलेलं या सगळ्या गोष्टींनी. लोकांनी जगावं की नाही हा त्यांना प्रश्न पडतोय. ज्यांनी पण हा पेपर लीक केला असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. माझी शासनाला रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती आहे की त्याच्या मागे जे पण लोक आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. याच्याशिवाय सुधारणार नाहीये. एक एक्झाम्पल सेट केलं ना, एक एक्झाम्पल, ते लोक बरोबर लाईनीवरती